नुकता त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहिलं होतं आपण, परंतु 3 ते 4 रन्स मात्र त्यांनी तो सामना गमावला. आता मात्र न्यू मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावठी स्पोर्ट शिलोतर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार स्पोर्ट कोलांडे. कोलांड्याचा लाडका सूरज गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरज माली षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. हॅप टॅकर बॉल होता, हुक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर बघूया काय घडलंय काय बिघडलंय. निश्चितच 1 मिनिट या ठिकाणी थांबायचं आहे फलंदाजांनी, कारण थोडासा डाऊटफुल आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये हे देखील चेक केलं जाईल. विकास वळवे, आपण जो काही डिसिजन आहे तो निश्चितच सांगायचा आहे. तुम्ही बाजूला व्हा, कारण खूप क्लोज डिसिजन आहे. आणि पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी हा डिसिजन आपण पाहतोय. तर शेल पकडताना काही पाय जो आहे तो सीमारेषेला लागला गेलाय आणि हा षटकार असणार आहे. थँक्यू विकास वळवी, कारण भरपूर जणांच्या या ठिकाणी कमेंट आल्या होत्या की पाय रेषेला लागलाय, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी चेक केलं गेलं आणि झेल पकडताना पाय जो आहे क्षेत्ररक्षकाचा तो रेषेला मात्र टच झालाय. त्यावेळेस आपण पाहतोय मात्र दुसऱ्या बॉल वरती सफलता प्राप्त केली. ये देखिए सेलिब्रेशन, एक तुम्हारी तो एक हमारी. ये सूरज माली आहे, विकेट टेकर गोलंदाज, आणि पहिल्या बॉल वरती संधी जरूर मिळवली होती, परंतु झेल पकडताना काही पाय जो आहे तो क्षेत्ररक्षकाचा सीमारेषेला अगदी थोडासा मात्र मिस करणारा होता. तेच या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या बॉल वरती विकेट प्राप्त केलाय. अविनाश गिराणे त्या क्षेत्रामध्ये होते, लॉंग ऑफ शॉट लॉंग ऑफला, मात्र झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि पहिला धक्का बसतोय गावठी स्पोर्ट शिलोतर टीमला. यावेळेस षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय नो बॅटर महेंद्र जाधव. ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा चुकला गेलाय. पावलांचा काहीतरी अडथळा या ठिकाणी, थोडीशी पावलं चुकली होती सूरज माळीची. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. आता मात्र ऑन स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच मिस्टर ललित भोवर. सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपण पाहिलं होतं ललित भोवर याला. जलद 50 त्याच्या बॅट मधनं यंदाच्या वर्षामध्ये आपण जरूर पाहिले. यावेळेस चांगला बॉल होता, ब्लॉकर मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. सूरजला देखील माहिती आहे का ललित भोवर
ची कमतरता कुठे आहे, कुठला बॉल टाकल्यानंतर तो थोडा निश्चितच डॉट बॉल होतोय आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. मिस्टाईम फटका पाहायला जरूर मिळाला होता. एक सिंगल धाव देखील कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. प्रवीण सुतार होता ऑन साइडला आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं सूरज माळीकडनं. कोलांड्याचा वंडर बॉय आहे सूरज माळी आणि सध्या तरी चांगला क्रिकेट मैदानी मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स केलंय. शॉट सलीम मिडॉनच्या दिशेनं. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. हा 4 ओव्हरचा मॅच आहे आणि पहिल्या ओव्हरचा जर आपण उल्लेख या ठिकाणी केला, पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, झेल जरूर पकडला होता, परंतु झेल पकडत असताना काही आपल्या बुटाचा भाग जो आहे तो अगदी सीमारेषेला टच झाला. परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक सूरज मालीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. बघूया आता नंबर 2चा गोलंदाज कुठला वापरला जाईल. चर्चा तर त्या ठिकाणी झाली आहे. निश्चितच एक ओव्हर नंतर आपण जरूर या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रथम क्रमांकाचा चषक असणार आहे ते म्हणजेच मथुरा ट्रान्सपोर्टचे मालक सौजन्य संदीप ठाकरे असतील, प्रभाकरजी कांबळे असतील आणि संजय ठाकरे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी लाभली गेली टायगर चषकाला. त्याच्यानंतर नंबर 2चा चषक आपण पाहतोय तो म्हणजे स्पॉन्सर केला गेला आहे ओम आयुष ट्रान्सपोर्ट सौजन्य मनीषा सुनील पागी ग्रामपंचायत पोमनच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नंबर 2 क्रमांकाची ट्रॉफी मात्र या ठिकाणी स्पॉन्सर केली गेली आहे टायगर चषकाला. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर प्रथमेश किशोर ठाकरे अँड कुमार राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देखील प्रथमेश किशोर ठाकरे अँड कुमार राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. षटकातील हा पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल षटकार. धन्यवाद टीचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केले. ललित भुवरनं चेंडूला पाठवले बॉर्डर लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावाने करत षटकार. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा मात्र यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ हो 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 झेल सुटला गेलाय. कोणाचा तर तो ललित भुवरचा. लॉंग ऑनच्या दिशेनं झालं रचलं होतं फसवलं होतं गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर रुपेशनं, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. संघाचा संघनायक आहे तो म्हणजेच अक्षय कांबळे याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर कैलासवासी भारती अंकुश तांबडे यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश विभा तांबडे यांच्याकडनं टायगर स्पोर्ट टीम करता निश्चितच सन्मान चिन्ह लाभले गेलेत आणि निश्चितच आर्थिक सहकार्य देखील सातत्याने प्रत्येक वर्षी लाभलं जातं. अंकुशी तांबडे साहेबांचा देखील खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. यावेळेस फटका आपण पाहिला तर मिस टाइम झालाय. 2 खेळाडू मात्र पुढे आले होते परंतु गोलंदाजानं हा झेल मात्र या ठिकाणी पकडलाय आणि समाप्त झालाय. महेंद्राचा देखील खेळ आउट.
धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एबीटी व्हीलर्स मिस्टर अजय तुंबडा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मिस्टर 360 आणि एबीटी व्हीलर्स हा त्याचा फेवरेट खेळाडू आहे आणि त्याच्याच निश्चितच अनुषंगाने त्याच्या बॅट मधनं आपण फटके येताना सातत्याने या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जरूर पाहिलेत. एबीटी व्हीलर्सला खूप काही फॉलो करतोय हा खेळाडू. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी जे गोल्ड मेडल आलेले आहेत A1 जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून या बोलस पहिला बॉल फेस करत असताना हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी पुश केले. चेंडू जाईल थर्ड मॅन क्षेत्र ऑन लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता आला है शौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. त्याचनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर योगेश गुडगुस अँड हरिश्चंद्र भोईर यांच्या मार्फत या स्पर्धेकरता पिण्याच्या पाण्याची सोय मात्र केली गेली. त्यांचं देखील खूप आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर प्रदीप पाटील असतील, माणिक तारवे असतील, विशालजी जाधव असतील, या 3 हस्तींच्या माध्यमातून बॉलची सुविधा या स्पर्धेकरता लाभली गेली. त्यांचा देखील खूप खूप आभार. त्याच्यानंतर आणखी अनाउन्समेंट करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे सूरज माली. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झाले जरूर. एक या धावसंख्येवरती रोखलं जातंय का? एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर चंदुका स्पोर्ट सारजा टीमचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेच आकाश वाघ यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. यस या ठिकाणी बीमर आहे की मग नाही हा देखील चेक केला जाईल. आमचे टीव्ही अंपायर थोडासा डाऊटफुल आहे. यस आपण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर आपण करणार आहोत. यस फ्लेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद असणार आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर आणखी महत्वाची विकेट मात्र बाद केली आहे. ललित भुवरला मात्र डगआउटला पाठवलं गेलंय. आणखी काही या टायगर चषकाला सहकार्य केलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आत्मारामजी ठाकरे यांच्याकडनं देखील सहकार्य केले गेले. ग्रुप ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सरपंच आहे. त्याच्यानंतर कृष्णाजी माळी पालघर जिल्हा सदस्य मोलाचं सहकार्य त्यांच्याकडनं देखील लाभले गेले. दिनेशभाई म्हात्रे, राजूभाई म्हात्रे सर्व्हिसचे मालक देखील आहेत. त्यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला केले गेले. पद्मन शेलकर असतील, देवेंद्र ठाकरे असतील, मुन्नाभाई चव्हाण असतील, अनिलजी ठाकरे असतील, प्रभाकर दिवा असतील, जयवंत तारवी, रवींद्र गोवारेजी असतील, विनोद घाटाल असतील आणि दसराजी शेलका, रवींद्रजी पाटील असतील, हरी माळे असतील, अशा अनेक मान्यवरांच्या मार्फत निश्चितच या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप सातवी, एक वेगवान गोलंदाज आहे टीम जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमचा. पहिला बॉल या ठिकाणी टाकत असताना चेंडूला हुक केलंय. हुकचा फटका पाहायला मिळतोय. अजय तुंबडाच्या बॅटमधनं येतो हा चौकार. म्हटलं जातं ना स्वतःला घडवण्याचा असा प्रयत्न करा की तुमची तुलना जगातील सर्वोत्तम व्यक्तीसोबत झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी निश्चितच चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर
एबीटी विलस 360 अजय तुंबडा चिंचोटी ते नागले या परिसरामध्ये निश्चितच हा प्रसिद्ध आहे खेळाडू. अनेक टुर्नामेंटमध्ये निश्चितच त्याने देखील अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आहे म्हणून तर ओळखला जातोय मिस्टर 360 या नावानं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण पाहिलं यावेळेस फुटवर ओळखलं होतं गोलंदाज प्रदीप सातवीनं आणि त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या शातमध्ये मेंटेन केला गेलाय. हा डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आल्यानंतर निश्चितच हौसले बुलंद होतात गोलंदाजाचे. कॉन्फिडन्स वाढतो थोडंसं हाय लेवलचा कॉन्फिडन्स होतो आणि यावेळेस हा डॉट बॉल जरूर आलाय. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रदीप सातवी. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला जाईल चेंडू डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार. हा आहे द ग्रेट शॉट मिस्टर अजय तुंबडाचा षटकार. धन्यवाद अडीचे धन्यवाद सर भावेश पवार. टेनिस विश्वातील एक मोठं नाव भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील हा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर भावेश पवार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे ज्या षटकाराचे सायना ती म्हणजे 32 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कहा जाता है हारने का कोई ओटीपी नहीं आता इसलिए मुसीबत में लड़ने की हौसले बुलंद रखो कामयाबी जरूर मिलेगी. आणि या ठिकाणी निश्चितच चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर अजय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कॉट बिहेनची अपील अगदी वेगाने या ठिकाणी केली जाते मोठी अपील परंतु नाही 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 धडंपर नाहीये कॉट बिहेन साठी. फक्त तुम्ही रन आउट साठी मेमर साठी वाईड साठी रिव्ह्यू घेऊ शकता. मोठी क्राउड ऑफ फील होती मात्र अपील फेटाळून लावली आहे पंचांनी. चांगला डॉट बॉल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश अगदी वेगाने पुढे आला होता परंतु लेग बाईटच्या सुरूमध्ये एक धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 33 33 आकड्यावरती धावफलक आपण पाहिलं तर चांगला जरूर पाहायला मिळतंय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन आहे ऑन स्ट्राइक वरती भावेश माली. हा बॉल आपण पाहिला तर थोडासा गुड लेन वरती हाताळला होता पंचांच्या माध्यमातून. हा वाईट बॉलचा इशारा लेट आलाय परंतु थेट आलाय. कदाचित भूक लागली असावी आमच्या पंचांना देखील हलवार पद्धतीने हा डिसिजन या ठिकाणी दिला जातो संतोष कुमार यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील आहे चेंडू वाईट. ज्या पद्धतीनं बगला एखादा पाण्यामध्ये मासा पकडण्यासाठी आपली चोच लांब करतो ना त्या पद्धतीचा हा डिसिजन पंचांच्या माध्यमातून दोन्ही हात एकदम लांब करून आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन चेंडूला हाफ वॉलीवर घेतले आणि चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार. हालाय षटकार भावेश मालीच्या बॅट मधनं.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहतो टायगर चषक आणि टायगर चषकाचा हा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील इन ऍक्शन मध्ये आपण बारासिंग पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गावदी स्फोट भेंडीपडा टीमने मात्र 2 सामने जिंकलेत. मात्र हे दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बघूया दुपारच्या सत्रामध्ये कुठला संघ 2 सामने जिंकतोय. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर एक सामना जिंकलाय सिद्धिवन एक्सपोर्ट चंद्रपडा टीमने, परंतु या ठिकाणी दुपारच्या सत्रातील ही दुसरी मॅच आहे. गावदेवी स्पोर्ट शिलोतर वर्सेस आपण पाहतो जमलदार स्पोर्ट खोलांडे. कहा जाता है बिना मेहनत से कुछ भी नहीं होता मेरे दोस्त, कुदरत कबूतर को भी खाना पाना देती है मगर घोसला नहीं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मेहनत करावी लागेल. कमबॅक करायचं असेल तर जमलदार स्पोर्ट खोलांडे टीमला सध्या तरी आपण पाहिलं तर पगडा भारी पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाचा. 3 ओव्हरमध्ये 41 धावा धाव फलकावरती जमा केलेत. 3 फलंदाज बाद जरूर झालेत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजय तुंबडा अँड भाविश माली ने काय जबरदस्त खेळ केलाय. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अक्षय कांबडी तो संघाचा संघनायक आहे. संघनायक म्हटलं तर सर्व जबाबदारी निश्चितच घ्यावी लागते आणि जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागतं. सर्व प्लेयरला निश्चितच गाईड करावं लागतं. यावेळेस मात्र जिम्मेदारी आहे अक्षय कांबडेवरती आणि ती जिम्मेदारी पणाला लावून निश्चितच गोलंदाजी चांगली केली जाईल का, वापसी करून दिली जाईल का, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. षटकातील पहिला बॉल यावेळेस अक्षय कांबडीच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉल वरती ठोकलाय अजय तुंबडानं हा षटकार साधावा. काय जबरदस्त बॅटिंग एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 अजय तुंबडाच्या माध्यमातून या ठिकाणी आज या टायगर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय कांबडीच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलमध्ये ठोकलाय अजयनं षटकार आणि षटकार ठोकल्यानंतर हौसले बुलंद होता, आत्मविश्वास वाढतोय, कॉन्फिडन्स दुणावला जातोय आणि तो पुन्हा एकदा हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतोय. बघूया रंग बदलला जाईल का. यावेळेस घुटना टेक तमाशा टेक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू असणार आहे वाईट. हवांदाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कदाचित 60चा पल्ला देखील पार केला जाईल की काय. अक्षय कांबडे राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका खेळायचा होता, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असंच या ठिकाणी पाहायला मिळालं. डोले मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डोले मिटून आपण एकच गोष्ट करू शकतो, झोपेमध्ये सुंदर स्वप्न, स्वप्नामध्ये भरपूर काही करू शकतो, परंतु क्रिकेट खेळू शकत नाहीये. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. वापसी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय अक्षय कांबडीनं. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला आहे की नाही. पुन्हा एकदा हा चेंडू असणार आहे वाईट. वाईट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 49 49 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 55 धावा देखील चेस केल्या गेल्या. बाबा स्पोर्ट बीपाडा टीमच्या माध्यमातून त्या बनवल्या होत्या. टायगर स्पोर्ट बीपाडा टीमनं मोठं धावफलक देखील या मैदानावरती चेस झालंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. सूरज माली पकडतोय झेल आणि समाप्त होईल मिस्टर अजय तुंबडा या खेळाडूचा खेळ इज आउट.
कहा जाता है मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलने के हकीकत में तू जरा कोशिश तो कर. कोशिश या ठिकाणी केले गोलंदाज अक्षय कांबळेनं आणि निश्चितच एक मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडला गेले. लॉंग ऑफच्या दिशेनं प्रोटेक्शन सजवलं होतं आणि निश्चितच चांगला झेल सूरज मालीच्या माध्यमातून पकडला गेला. एक मोठी विकेट धावून झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय अजित कानात. अक्षय कांबळेच्या खात्यातील हा पुढचा बॉल. फुल टॉस डिलिव्हरी, बॅटची हलकीसी नरेश, आवाज देखील आला होता परंतु यावेळेस झाली आहे रुपेश कर्ण चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. झेल ड्रॉप, डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर जरूर आलाय परंतु झेल देखील सुटला गेलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु त्याच्यानंतर काही बॉल वाईट देखील टाकले गेले परंतु चांगला कमबॅक या ठिकाणी केलाय गोलंदाज अक्षय कांबळेनं. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राइक वरती अजितच्या बॅट मध्ये निश्चितच हा फटका आपण पाहिला तर तेवढा कॉन्फिडन्स देणारा नव्हता परंतु एक सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 50 या आकड्यावरती. अर्धशतक लागलं गेले स्कोर बोर्ड वरती ते म्हणजेच गावठी स्पोर्ट शिलोतर टीम्स. क्या बात आहे, 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात परंतु या मैदानावरती 55-56 धावा देखील कमी पडल्यात सकाळच्या सत्रामध्ये. हे देखील विसरून चालणार नाहीये. आज फुल पॅक टीम आहे जयमल्लार स्पोर्ट कोलांडे. आज अविनाश गिराणे देखील इन झालाय प्लेइंग 11 मध्ये. हे देखील एक भक्कम बाजू आहे कोलांडे टीम साठी. यावेळेस आपण पाहिलं तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेशचा परंतु एक सिंगल धावा देखील पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 51 या आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 52 धावांचं. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र निश्चितच येणाऱ्या वेळेनुसार आपल्याला पाहायला जरूर मिळेल. त्या अगोदर घेऊया एक आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा जाणार आहोत आपण सागर माली यांच्याकडे. थँक्यू. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर हसतय गालान शोभतय नखा केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी बटा हसतय गालान शोभतय नखा केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी बटा पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर वेगळीच गता दिसतस लाखान देखणी नट चिंबोरी रुबाब बिंदास चाल नाही मोठ्या वार्ता तू हस दिलदार हॅलो थँक्यू धन्यवाद डीजे. आदरणीय सन्मान्य राजेंद्रजी कोठावले वेलकम. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं ॲक्शनमध्ये बघायला मिळतात का काय? हो, म्हणजे मुलं कमी आहेत याचा अर्थ हे समजून जायचं. आहेत सर्व आहेत. तर डोंगरीपाडा संघाचे नक्कीच खेळाडू आणि आमच्या या ठिकाणी आपण जर पाहिलं अचानक डोंगरीपाडा संघ मास्टर
संघाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू आदरणीय सन्मान्य श्री राजेंद्रजी कोठावले यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाऊया आपण या मॅच मध्ये कितीचं टार्गेट आहे आणि किती धावा किती चेंडूमध्ये बनवायच्या. तर 24 चेंडू आहेत जय मल्हार खोलांडे संघाकडे आणि त्यांच्याकडे आपण जर पाहिलं 52 धावांचं टार्गेट आहे. एवढं मोठं नाही आहे. आपण पाहिलं तर झटापटीच्या क्रिकेटचा जर जमाना आहे आणि जसं म्हटलं जातं की धुक्यामध्ये जर चालायचं असेल तर एक एक पाऊल टाकत राहायचं असतं, पुढचा रस्ता आपोआप दिसत जातो. तशाच पद्धतीनं आपल्याला या मैदानामध्ये जर ही धावसंख्या चेस करायची आहे तर काही अंतर हे ठरवून ठेवावं लागेल. म्हणजेच प्रत्येक षटकामागे काही धावांचा जो पल्ला आहे तो एक ठरवावा लागेल, एक माइलस्टोन ठेवावा लागेल. तो माइलस्टोन पार करत जायचा आणि धावसंख्या ही पार केली जाऊ शकते. जसं म्हटलं गेलं की 434 धावा ज्यावेळेस साऊथ आफ्रिका संघाने पार केल्या त्यावेळेस हर्षल गिब्स याला विचारलं गेलं होतं की तुम्ही ह्या धावा कशा काय पार केल्या. तर त्याने म्हटलं की आम्ही काही धावांचे टप्पे 10-10 षटकामध्ये ठेवले होते, ते टप्पे जसे पार करत गेलो तसा आम्हाला विश्वास येत गेला आणि त्याच पद्धतीने आम्ही तो सामना सहजतेनं जिंकला. तर एक जबरदस्त अशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. येणाऱ्या अजून 2 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये. प्रवीण सुतार स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक होते विशाल माळी. आपण पाहू शकता तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच ललित भोवर. 52चं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जास्त नाही तर 13 धावा करायच्यात, 13 52. तर एक चांगली फलंदाजीची आवश्यकता हे नक्की जय मल्हार खोलांडे संघाला. मॅच सुरू झाला. ऑन साईडच्या दिशेनं ड्राईव्ह केला जातो, शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत आपण पाहू शकतो एक धाव नक्कीच सहजतेनं ही पूर्ण केली. धावसंख्येचा श्रीगणेश झालाय आणि आपण पाहू शकता खोलांडे संघाच्या बारीची सुद्धा सुरुवात झाली. शतरक्षण लावलंय. जसं म्हटलं जातं की वंडरबॉय अजय तुंबडा यष्टीरक्षण करत असताना त्याच्या मागे अजून एक स्टायलिश पर्सनॅलिटी महेश जाधव या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर जर डीप शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये 30 सर्कलवरती रवींद्र माळी याला आपण पाहू शकतात आणि अमृत भोये हा एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बघायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. मात्र काय घडतंय काय बिघडतंय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती एकाच स्टेशनवरती बघायला मिळाल्या होत्या. मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यानंतर मात्र थोडा दुर्भाग्यवश मी म्हणेन हा वाचलाय तो म्हणजे विशाल आणि प्रवीण याच्या जोडीचा एक फलंदाज कुठला तरी 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. एक चांगली मॅच या दोन्ही एकाच परिसरातील संघातील, एक रस्त्याच्या या साईडचा संघ एक रस्त्याच्या त्या साईडचा संघ आणि त्या 2 संघांमध्ये चाललेली ही चुरस. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर प्रवीण चेंडूच्या खाली आला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो राकेश होता त्या ठिकाणी आणि राकेश याने चांगला जेल डिप्लाय फलंदाज बाद. Now let's have a little bit of fun now. I make one track out of 2 now, and it's a little bit funny when I'm wrong now, but everybody's put the breakdown. So I break these records into pieces and fix them together just how I need them. Played in the club till 12 o'clock, till what can I say? Play non-stop. बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. नवीन फलंदाज झालाय सूरज. सूरजच्या हातामध्ये नक्कीच आता बॅट या ठिकाणी आलेली आहे. अगोदर चेंडू होता, आता बॅट घेऊन तो आलाय मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती 3 आणि या 3 धावेनं धावफलक मात्र आपण पाहू शकता एवढा सुसज्ज वाटत नाहीये. हो 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 अपील केले मात्र पंच दर्शवतात की हा बॅटला लागून चेंडू जातोय. तर इथे आपण जर पाहिलं तर नक्कीच 1 धाव मिळाली जाते. 1 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. विजयासाठी एकूण धावसंख्येचं जे लक्ष्य आहे जय मल्हार खोलांडे संघाला ते 52च आहे.
चेंडू शिल्लक अजून सुद्धा या षटकाचे आपण पाहूया. 2 चेंडू मला वाटते अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि धावसंख्या म्हणजे 4 चेंडूमध्ये धावसंख्या आहे ती 4. सुंदर गोलंदाजी केली ते ललित याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेनं नक्कीच चांगला गॅप चांगला निवडलाय. डीप स्क्वेअर मध्ये 4 धाबा. जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता. 4 धाबा. बघा जास्तच रन रेट नाहीये, फक्त 13चं रन रेट आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिला तर प्रत्येक षटकामागे 13 धावा ह्या घ्यायच्या आहेत जय मल्हार खोलांडे संघाला. तर आपण पाहू शकता आता मात्र अर्घ्याताना चेंडूला खेळलाय इथे शतरक्षक आपण पाहू शकता 2 आहेत. रवींद्र माळी याच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं जाईल आणि जोपर्यंत फेकलं जाईल तोपर्यंत इथे 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहू शकता नक्कीच पुढे सरकला जाऊन पोहोचतोय दुहेरी आकड्यामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. 18 चेंडू 42 धावांची गरज. हो एव्हरेज पासून 3 धावा थोडासा कमी पडला. म्हणजे आता येणाऱ्या षटकामध्ये 16 धावा. सेम कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांचं एका पहिल्या षटकामध्ये गावदेवी शिलोत्तर संघाची धावसंख्या होती 1 बाद 10 आणि जय मल्हार खोलांडे संघाची धावसंख्या सुद्धा आहे 1 बाद 10. म्हणजे सुरुवात सेम झालेली आहे. बराबर की टक्कर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. राकेश सालकर एक वेगवान गोलंदाज होता, आता मात्र कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. थोडासा रनअप त्याआधी कमी केलाय. याचा अर्थ थोडंसं आपण जर पाहिलं लेंथ लाईनवरती काम करण्याचा प्रयत्न त्याने नक्कीच केला या मोसमामध्ये. गावदेवी शिलोत्तर विरुद्ध जय मल्हार खोलांडे या 2 संघांदरम्यान आपण पाहू शकतो मॅच सुरू आहे. 52चं टार्गेट आहे आणि ते 52चं टार्गेट जर पार करायचं असेल तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 42 धावा करावे लागतील. म्हणजेच 3 षटकांमध्ये 14चा एव्हरेज आता झालेला आहे. 1 धावेनं वाढलेला आहे. कुठलं तरी एक षटक हे टार्गेट करावं लागेल. मात्र त्या अगोदर आपण जर पाहिलं तर नक्कीच 13-14 धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्या आहेत. म्हणजे 2 षटकार किंवा मग चांगल्या पद्धतीने सिंगल डबल किंवा मग बाउंड्रीज या शोधाव्या लागतील. आणि ॲबिलिटी आहे ती क्षमता आहे जय मल्हार खोलांडे संघामध्ये. शेवटपर्यंत सामना सोडताना आपल्याला बघायला मिळत नसतात. तर नक्कीच आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जर पाहिलं राजेंद्र कोठावले आणि त्यांचे 2 सुपुत्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू खाली अक्षय आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. नक्कीच आपण बघतोय मला वाटते संजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा आपल्याला लाभले. संजयजी वेलकम, थँक्यू आपलं सुद्धा. आणि आदरणीय सन्मान्य रोहितजी कोठावले, प्रफुल्लजी कोठावले आणि राजेंद्रजी कोठावले यांच्या माध्यमातून वैयक्तिक जी पारितोषिकं आहेत ते म्हणजेच आपण जर पाहिलं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या 3 ट्रॉफीज मला वाटते 3 की 4 ट्रॉफीज ज्या आहेत त्या राजेंद्र कोठावले आणि त्यांच्या 2 सुपुत्रांच्या माध्यमातून आले. त्याबद्दल राजेंद्रजी कोठावले आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. दरम्यान अविनाश गिराने नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय राकेशच्या समोर. हो हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आहे. मात्र शतरक्षक काय करेल तर फलंदाज या ठिकाणी 6 धावा घेऊन जातोय. गाण्यानुसार षटकार आलाय आणि धावसंख्या पुढे सरकले जाऊन पोहोचले ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. ओ क्या बात आहे. हा सुद्धा चांगला चेंडू तर बॅकफुटवर खेळणं पसंत केलं. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न स्ट्रगल करताना दिसतोय अविनाश आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्यात.
2 धाब्यानं धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. 52 धावांचं टार्गेट चेस करत असताना तो म्हणजेच 18 या धाव संख्येवरती 34 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 15 चेंडू 34 धावा. सामना जवळ आलाय मात्र या ठिकाणी याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. सागर मात्र वेलकम आपलं पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेनं पंच करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. इथे शतरक्षक रवींद्र माळी मिसफील्ड झाली आणि या ठिकाणी इथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. रवींद्र याचा दोष नाही. इथं आउटफील्ड जी आहे ती नक्कीच थोडीशी खराब आहे. जरी चांगली दिसत असली तरी सुद्धा चेंडू जागेवरती उडतो, जागेवरती खाली राहतोय. ही आउटफील्ड या पूर्ण ग्राउंडमध्ये आहे. जर या मैदानाचा सराव असेल तरच तुम्ही या ठिकाणी अलाउन द कार्पेट शतरक्षण करू शकता. धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असेल 14 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. क्या बात आहे. हो 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 अजय यांच्या माध्यमातून हा झेल सुटला की काय साऊंड क्रिएट झाला होता मला पाहणं गरजेचं आहे. तीन चेंडू मध्ये 3 षटकार जर मारले अविनाश गिराने यांनी. हेमंतदादा गणेशकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. कुछ याराना लगता है यहाँ पर थोड़ा बहुत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला चांगला फटका. या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाजूने आणि सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मी म्हटलं होतं की इथे चेंडू दिशा बदलतोय हे तुम्हाला अवगत असणं गरजेचं आहे. बाउंड्री आल्या. थोडंसं थांबवतो डीजेना. एक स्कोर पोहोचवतोय. 12 चेंडू 28 धावांची गरज. ओर डीजे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. आदरणीय सन्मान्य जयप्रकाशजी पाटील कोपरी आणि इशिका स्पोर्ट्स संघाचे ओनर यांच्या माध्यमातून चौकाराची किंवा षटकाराची हॅट्रिक झाली तर 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. तसेच गणेशकर दादांच्या माध्यमातून अविनाश गिराने यांना षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये. हो 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 काय घडतंय काय बिघडतंय तरी ते 1 धाव नक्कीच मिळाली जाते. अविनाश गिराने या ठिकाणी स्ट्राईक वरती आलाय. तर प्रवीण सुतार ज्याने मी म्हणेन की पहिल्यांदा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये स्विच हिटचा फटका डेव्हलप केला तो खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. प्रवीण सुतार रिव्हर्स मारण्यामध्ये पहिला खेळाडू होता. आपण जर पाहिलं की जास्तीत जास्त पसंती होता, जास्तीत जास्त पसंती त्याने दिली होती. मात्र सध्या त्याच्याच फटक्यामध्ये थोडासा कमी पडलाय. मात्र त्या फटक्याचा जर सर्वात माहीर खेळाडू जर कुठला असेल तर रघुनाथ जोगारी यांना सुद्धा तुम्ही विसरून चालणार नाही. सुरेख खेळायचा.
आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय इथे मात्र आपण एक धाव या ठिकाणी आलेली आहे. धावसंख्या झाली 25 ना 25 27 धावांची गरज 11 चेंडू शिल्लक आणि मी म्हणेन 14चं एव्हरेज आहे प्रत्येक षटकामागे. प्रवीण सुतार आणि अविनाश गिराणे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण परेड बॉलिंग मार्क होते लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी आणि अविनाश गिराणे याला अशा पद्धतीचे गोलंदाज नक्कीच रास येताना दिसतात. हवेमध्ये चेंडू प्रवीण आलाय चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो गेम गेलाय नक्कीच अविनाशाचा. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न टॉप एज झाला आणि कॉटन बॉलच्या पद्धतीनं मोठा मासा गळाला लावलाय तो म्हणजे अविनाश गिराणेच्या रूपानं. चला किती चेंडू तर 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 27 धावांची गरज अजून सुद्धा आहे. इथे मात्र थोडासा आपण जर पाहिला स्ट्रगल करताना दिसतोय कोलांडे संघ पाहणं गरजेचं आहे. रुपेश कोठावले ज्या पद्धतीने तो प्रॅक्टिस वरती नक्कीच चांगलं काम करतो इथे कसं काम करतो हे पाहणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप मात्र हा चेंडू आपण जर पाहिला तर काय घडतंय वाईट बॉल. वाईटना धावफलक थोडासा पुढे सरकेल जाऊन पोचेल 26 वरती आणि आता मात्र 26 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 10 चेंडू 26 धावा. क्या बात आहे क्या बात आहे चांगला चेंडू मी म्हणेन. रुपेश याला इथे पूर्णपणे बीट केलंय असं म्हणावं लागेल आणि रुपेशाच्या बॅटमधनं मोठे फटके येतात ते आपण पाहिलेलं आहे बऱ्याच टुर्नामेंटमध्ये. मात्र प्रवीण ते देईल का मोठा फटका ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो मिस्टाइम स्ट्रोक आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय तर इथे मात्र आपण पाहू शकता आता प्रवीण याने कंट्रोल केले बारीला. धावसंख्या आहे ती 27 याचा अर्थ 25 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच 8 चेंडू आणि 25 धावा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय तर एकदा पूर्ण आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न रवींद्र याचा चांगला थ्रो खराब थ्रो आलाय थोडासा स्क्वेअर थ्रो. मला वाटलं थ्रो चांगला येईल मात्र पाहणं गरजेचं आहे. तर असो हरकत नाही घाईमध्ये असेच थ्रो या ठिकाणी भरपूर जणांकडे आपल्याला बघायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली होती थ्रो थोडासा वाईडिश झाला आणि या ठिकाणी आपण पाहू शकता धावफलक 2 न पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो 29 या धावसंख्येवरती. 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. फार आवश्यकता येऊन ठेपलेली आहे. एक मोठा फटका चौकार किंवा षटकार ह्या नक्कीच फार महत्वाच्या असलेल्या धावा. थोडासा स्ट्रगल या ठिकाणी करताना खोलांडे संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय शिलोत्तर संघासमोर फलंदाजी करत असताना. त्या ठिकाणी लॉंग ऑफला केलाय चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी अक्षय माळी आलाय. मिसफिल्ड झाले पुन्हा एकदा मात्र चांगलं शतरक्षण झालंय. एकच धाव मिळेल. एका धावावरती समाधान आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात 33. याचा अर्थ आपण जर पाहिलं तर 22 धावांची अजून सुद्धा गरज आहे. आता थोडंसं कठीण वाटू लागलेलं आहे. व पराभवाच्या गर्द छायेमध्ये जातो की मग विजयाचा सूर्य या ठिकाणी उगवतो
हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने गोलंदाज मैदानामध्ये आणलाय तो सुद्धा एक डावऱ्याचा गोलंदाज आहे. मात्र पाहणं गरजेचं आहे, या गोलंदाजाला तब्बल 22 धावा ठेवल्यात, त्यात तो डिफेंड करेल की मग दान करेल, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. महेश जाधव या ठिकाणी, महेंद्र जाधव आलाय. जर्सी नंबर 15 जर्सी नंबर आपण महेंद्र याचा अनुभवतो या मैदानावरती. 6 चेंडू 22 धावांची गरज. ऑन साईडच्या दिशेनं ड्राईव्ह केला जातो चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी सुरेख शतरक्षण, मात्र झेल सुटलाय आणि इथे आपण पाहू शकतो एक सिंगल मिळाली. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. रुपेश याला मात्र मी म्हणेन इथे एकच चांगल्या खेळीची गरज आहे. ज्या पद्धतीने खेळी केली होती अजय तुंबडा याने जबरदस्त फलंदाजी केली होती. ओहो, सुरेख गोलंदाजी. चेंडू चांगले आहेत मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चार चेंडू 21 धावा. आता कुठलीच जागा नाहीये, डू ऑर डायची कंडिशन आहे. अहो, बॅट अगोदरच फिरली जाते, बॅट अगोदरच फिरली जाते. फुटवर्क फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. धावसंख्या झाली ती आतापर्यंत ती म्हणजेच 32. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 33. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचेल का तेच महत्वाचं आहे. नक्कीच या ठिकाणी शतरक्षक सहज त्यानं पोहोचलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय प्रवीण. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकता डावऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आला आणि भावेश पवार याचं गाणं वाजवलं गेलंय. तर त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला. एंट्रीचं गाणं मात्र सुरेख. हो, क्या बात है, क्या बात है. राज कर दिया ये तो. चौकार. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छू कर देखा तारों की कर ली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. थँक्यू डीजे. 15 धावांची गरज. शेवटचा अजून सुद्धा शिल्लक आहे. शॉट यार सुरेख. को छू कर देखा तारों की कर ली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छू कर देखा तारों की कर ली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. चला, सेकंड करायचं आहे, नंतरच मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. समोरच्या संघाला हात मिळवायचा आहे, नंतरच मैदान सोडायचं. षटकार. मौज मस्ती की आदत मेरी बचपन से गई नहीं.
थँक्यू डीजे. तर आपण जाणार आहोत यानंतरचा सामना जो आहे दोन विजयी संघांमध्ये होताना दिसेल. शिलोत्तर विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या दोन संघादरम्यान. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल